कसा फुगलाय पाहिलात ना मंडळी ढोकळा आपला. तर पाहू यासाठी साहित्य लागणारं मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता. तडक्यासाठी आपण तयार केलेलं बेसन, मीठ, सोडा, लिंबू सत्व, पाणी, साखर आणि आपल्यासाठी लागणारा टीन. आणि हे आपण पाणी ऑलरेडी कढईमध्ये उकळायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये स्टँड ठेवून टाकलेलं आहे. आता काय करायचं, आपण सर्वप्रथम पाण्यामध्ये लिंबू सत्व, अर्धा चम्मच, 4 चम्मच साखर, आपल्या चवीनुसार साखर टाकायची. पण ढोकळ्यामध्ये कसं असते माहिती आहे का, ते आंबट आणि गोडचं प्रमाण असते, त्यामुळेच तो ढोकळा छान लागतो. थोडासा सोडा आणि मीठ टाकून आपण पाणी मिक्स करून घ्यायचं. छान एकदम साखर विरघळली पाहिजे त्या पाण्यामध्ये बरं का. छान एकजीव होऊ द्यायचे साखर, म्हणजे आपला ढोकळा असा लुसलुशीत होईल. आणि त्यानंतर टाकून छान आपल्या रवीने थोडं थोडं टाकून मिक्स करायचं. खूप सोपी म्हणजे असं मला म्हणजे जस्ट असं लवकर होणारा पदार्थ. बेसन घेतलं, साखर, मीठ, लिंबू सत्व, इनो टाकलं की आपला ढोकळा रेडी. वरून तडका मारला की छान असं बॅटर एकसारखं थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. लई पातळ होऊ द्यायचं नाही बॅटर, थोडंसं घट्टच कन्सिस्टन्सी ठेवायची त्याची. जबरदस्त होतो आपला ढोकळा हा. छान पहा आपला असं एकजीव झालेला आहे बॅटर. आता यामध्ये थोडासा सोडा टाकून घेणार आहोत आपण. तेल 1 पळी, पात्राला देखील आपण तेल लावून घेणार आहोत. मी आता ब्रश काढला नाही माझा. थोडासा सोडा, आणि आता परत छान बॅटर मिक्स करून घ्यायचं. आपण टीनला तर लावलेलंच आहे तेल. छान एकदम छान प्रकारे मिक्स झालेलं आहे बरं मैत्रिणींनो. एक 10 मिनिटात हे सर्व रेडी होते आणि पुढच्या 15 मिनिटात आपला ढोकळा हा रेडी होत असतो. आणखीन त्यामध्ये मी थोडंसं मिक्स केलेलं आहे इनो. ते पहा आता इनो टाकल्यावरती कसा असं फुगून आला बेसनचं बॅटर. हे इनोची कमालच वेगळी असते. आपण किती लिंबू सत्व टाका, सोडा टाका, पण इनो टाकलं की त्याला कन्सिस्टन्सी छान ढोकळ्याची येऊन जाते. पहा हे बुडबुडे, अशी बुडबुडे आले की समजायचं आपलं बॅटर हे रेडी झालेलं आहे. टीनमध्ये टाकलेलं आहे आपण सर्व बॅटर, आणि असं टॅप करून छानपैकी 2-3 वेळेस कढई छान पाणी उकळलेलं आहे, कढईमध्ये ठेवून टाकायचं. आणि वरून थोडीशी चिमूटभर साखर टाकलेली आहे मी. हे पहा कसलं भारी दिसतंय ना. आणि आता हे बॅटर कढईत टाकून कढई पॅक एकदम झाकून ठेवायची. हे पहा जबरदस्त होणार आहे ढोकळा आता आपला. छान एक मोठं असं स्टीलचं पातेलं टोपलं, त्यावर झाकून ठेवायचं. 15 मिनटं तरी असं ठेवायचं, म्हणजे एकदम छान असा लुसलुशीत आपला. आणि फुल गॅसवर ठेवून टाकायचं. नेहमी आम्ही तरी असे 8 दिवसाला ढोकळा करत असतो आमच्या घरामध्ये. 8 दिवसाला ढोकळा. हे पहा काही वेळानंतर 10 मिनटानंतर आम्ही चेक केलं कसं झालेलं आहे. छान फुगलं होतं, तरी थोडंसं सेंटरमध्ये आहे असं वाटत होतं. हाताने देखील चेक केलं मी, थोडंसं चिकट पीठ राहिलेलं आहे का म्हणून, पण असं काही राहिलेलं नव्हतं. पण तरी
थोडंसं 5 मिनटं परत ठेवले मी. आता आपण यासाठी लागणारा तडका तयार करू. 2 पळी तेल टाकलेलं आहे आपण कढईत. जिरे, थोडंसं तेल गरम झाल्यावर जिरे, तिक्या आणि मिरच्या टाकून आपण घेतलेला आहे. कढीपत्ता आणि कोथिंबीर आपण वरी गार्निशिंगसाठी वापरणार आहोत. जास्त मिरच्या भाजू दिल्या नाही, कारण का जास्त मिरच्या भाजल्यानं त्या कडक होतात. मग कडक खाताना आपलं ढोकळा कसा असतो, स्मूथ असतो, एकदम मऊसूत असतो. आणि ते जास्त मिरच्या भाजू दिल्या की मग त्या कडक होतात आणि याचं जमत नाही. त्याच्यामुळे मिरच्या या थोड्याशा ओल्याच राहू द्यायच्या, जास्त भाजायचं नाही त्याला मिरच्यांना. हे झालेलं आहे आपला तडका तयार. गॅस झालेला आहे बंद. आणि हे जेव्हा काढतोत ना आपण, थोडंसं आपण जे गोड पाणी केलेलं असतं ते पाणी संपूर्ण कडकडून टाकून टाकायचं. म्हणजे काय की होतं की काय, आपोआप हा ढोकळा निघतो. एवढं असं म्हणजे जास्त त्याला परिश्रम करायची गरज नाही. उलटा केला प्लेटवर की तो एकदम व्यवस्थित बाहेर निघत असतो. हे पाहता, ढन टडॅन टडाडाडाडाडाडॅन, ये हुआ है ढोकळा रेडी रेडी. ये है, हे पहा, छान. आता आपण त्याचे काप करून घेणार.